फवारे उठवता पाण्याची एक नंबर वाटते. बघा ते बघू शकता इथे मध्ये, तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी. चल सोयी हा हे बघ बघायची होती ना. बघ ह्याच्यात ना वरती फवारा कसा वाटला, फवारा कसा वाटला बघितलास ना. कशाला आलास रे मग तू इथं? तुला बघायचं नाही मग आलाच काय झाला? फवारा करतोस तो. जा घरी जा, परत माझ्यासोबत येऊ नको तू. इकडून चाला जरा रिस्क आहे मित्रांनो वरती जायला, पण वरतून जो नजारा दिसतो ना एक नंबर भाई, गलगलीत झालंय. A few moments later. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय येले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणकर अक्षय यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आता मी दाभोळला आहे, मी आणि सोई. तर मित्रांनो आज आपण जाणार सुंदर अशा लोकेशनवरती. बघायला तर ती निसर्गाची देणगी आणि चमत्कारच आहे मित्रांनो. तर मी आणि सोईल आज आम्ही निघालो हेदवीला. तर हेदवीला काय होते तिकडे ना मित्रांनो ब्राह्मणगड म्हणून एक लोकेशन आहे, तर तेच आपण एक्सप्लोर करायला जाणार आहोत. लोकल भाषेमध्ये तर मित्रांनो त्याला बामणगड असं म्हणतात. तर आज आम्ही तिथे जाणार आहोत. तर बामणगड म्हणजे काय, तर मित्रांनो ही बामणगड कशी दिसते आणि इथून पाणी वगैरे कसं उडतं तर आपण ते बघणार आहोत. तर निघालो आहे, समोर फेरीबोट पण आलेली आहे इथे बघू शकता. तर फेरीबोटमध्ये जाऊया. सोईल बाईक घेऊन गेला आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोकणकर अक्षय. तर चला इथे बघू शकता सोईल नेली आहे. ते सोईलनी बाईक लावले आणि गेला वाटतं वरती गेला. तर मित्रांनो आता आम्ही ते धोपावला आलो आहोत. दाभोळवरून इकडे आलो आहे फेरीबोटीने. इकडे माझा सोईल आहे, सोईल बघू शकता. तर मित्रांनो इथून आम्ही जाणार हेदवीला. तर जे लोकेशन असेल ते खूप सुंदर असणार आहे. बामणगड म्हणून मित्रांनो तिकडे जे पाणी वगैरे उडतं, ती बामणगड कशी वगैरे तयार होते, झाली तयार कशी, तर ते सगळं आज एक्सप्लोर करणार आपण. इथून गुहागरला जायचं आपल्याला आणि तिथून आपल्याला हेदवीला जायचं आहे. तर गुहागर इकडून एक पाऊण तासाचं अंतर आहे. तर बघूया, जाऊया आपण. आणि तिकडून हेदवी काहीतरी एक अर्धा तास असेल. तर चला निघूया. बाईक घेतली, सोयीची बॅग सोबत आहे. तर चला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. इथे बोर्ड बघू शकता, थांबा काय काय लिहिले. गुहागर 16 किलोमीटर, गोपालगड 8 किलोमीटर आणि वेलनेश्वर 38. तर चलो, सोईल का यहाँ मासूम सा चेहरा जुल्फों से गहरा. तो चलिए शुरू करते हैं, अभी निकलते हैं हेदवी के लिए. रेनकोट पडला मित्रांनो. अशी कशी यार दोरी तुटली? आले चिमकांडी. इथून पण भारी व्ह्यू दिसतो. कुठं आहे दोरी? शिवली असते मी. तुझ्यासारखं माझ्याकडे पैसे नाही जास्त. मैं गरीब हूँ. डायलॉग आठवत नाही आता. चल बॅगेत ठेव आता. तुला डायलॉग किती बॅगेत ठेवू? तू काय फिरायला आलायस नुसता? किती बॅगेत म्हणजे? आता मी कॅमेरामॅन आहे आणि तू ड्रायव्हर आहेस माझा. टीव्ही पकडू. अच्छा ठीक. पकड ना भावाचं. एवढं गेलंस तर काय होतंय. वा इकडनं मस्त दिसत. तर मंडळी गुहागरला जात असताना मस्त अशी रस्त्यामध्ये लोकेशन भेटलं, एकदम सुंदर आहे लोकेशन. तिथे रस्त्यावरती बाहेर थांबलोय मी, तुम्हाला लोकेशन दाखवतो कुठे. इकडे बघू शकता एकदम मस्त आणि सुंदर अशी लोकेशन आहे, भारी वाटतं. पूर्ण खाली आणि एकदम अशी खाई आहे आणि इकडे साईडला आपण बाईक लावले. इकडे या साईडला गुहागरला जायला रस्ता आहे. तर मस्त वाटतं. थोडा वेळ थांबलो मी इथे आणि मग पुढे निघालो हेदवीला जायला. चले मजनू. तर चला मित्रांनो निघूया. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत गुहागरला, गुहागर बस स्टँडला. मागे गुहागरचा बस स्टँड आहे. इथून आपल्याला हेदवीला जायचं आहे. इथून हेदवी एक अर्धा तासाचं अंतर आहे, 30-35 मिनिटाचं आहे. इथून जाणार आपण हेदवीला. तर आपण गाडी लोकेशन पण तिथेच असणार आहे. आता थोडाफार भूक लागले, बघूया काहीतरी ज्यूस पिऊया, नाहीतरी वडापाव वगैरे खाऊया. चला.
सोईल खाऊया का ज्यूस पिऊया उसाचा? उसाचा रस चल मग बाईक येतेला रस पण नाही. ज्यूस पण रस प्यायला या म्हणलं माय. रस प्यायला ये म्हणलं माय. लेट वरती आले रे. इथं ठेवायचे काय? हो गाडी घे, चावी घे, चावी गाडीलाच आहे. आहे बघ कुठं तो. कुठं आहे? आपण लय लांबून आणला हे जवळ आहे. अरे इथून जवळ आहे मित्रांनो. समोर आहे आपलं बस स्टँड गोवागरचं. आणि तिकडे समोर आहे उसाचा रस. तर तिकडे जाऊया. चले चले 35 किलोमीटर. 35-53 35-53. सोईल प्लॉट नंबर काय? प्लॉट नंबर काय? 53. 35-53 81-82. तर मित्रांनो बरेच दिवसांनी गोवागर स्टँडला आलोय. खूप दिवस झाले. मस्त वाटते जरा आता. आणि समोर आहे रसवंती गृह. एक पॅक ज्यूस मारूया ना. चेहरा मस्त जाडा जाडा दिसतोय. किती? 2 हाफ फुल घे ना. 2 फुल 2 फुल द्या. एवढा किती पितोस रे तू? चल गन्ने का जूस. मित्रांनो आपण ह्या रस्त्याने आलेलो आहोत. इकडे आहे कोणता काय साखरे आगर. हा इकडं रस्ता जातो वेळनेश्वरला आणि आपल्याला जायचं इकडे सरळ. आणि समोर आहे मित्रांनो हेदवी बामणगड. तर इथे बाईक लावली आम्ही. तर इथून एक 3-3.5 किलोमीटर आहे आपली बामणगड हेदवीतली. तर चला निघूया. गोवागरमधून एक होता 35 मिनिटाचा रस्ता, पण जास्तच झालं. 45 मिनिट झाले. तर चला. काय गाणी ऐकतोय. जायला रस्ता नॅरो बघितली आहे. रस्ता जरा कच्चा आहे. तर मित्रांनो कसं आहे ना, आपण जोपर्यंत लोकेशनला पोहोचत नाही ना तोपर्यंत थोडा कंटाळा येतो प्रवास का लांब जर असला तर. मित्रांनो आम्ही फायनली लोकेशनला पोहोचलो आहोत. एक प्रकारे तुम्ही किनाऱ्यावरही म्हणू शकता, कारण काही ते जाण्यासाठी सगळं काय नाही. पण एक नंबर लोकेशन तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो तुम्ही एक नंबर आहे. कदाचित त्या साईडला तिकडे बामणगड आहे. तर आपण पुढे जाणार आहोत. आपण इथे थांबलोय पण मस्त वाटतंय इथे. सोईल पण एन्जॉय करतो मस्त. फोटो व्हिडिओ करतोय. इथे बाईक लावले आम्ही. त्या साईडने आलो. भारी वाटतं पण एक नंबर आहे मित्रांनो. आता मस्त फ्रेश वाटते. तर चला आता आपण पुढे जाऊया. बामणगड कुठे आहे, कशी पाणी वगैरे उठतं, फवारा वगैरे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपण आपल्या लोकेशनला जाऊया. आपल्याला बघायचं बामणगड. एक निसर्गाने निर्माण झालेलं मित्रांनो. बघूया पाणी वगैरे कसं उडतंय. मध्ये अशी गॅप आहे. इकडे सोईल बघू शकता. जोपर्यंत लोकेशनला येत नाही तोपर्यंत नर्वस. तर आल्यावरती मूड एकदम फ्रेश. काय सोईल बरोबर ना. मस्त वाटते. मागे मस्तपैकी समुद्र किनारा आहे. भूक लागले, जेवलो नाही आम्ही अजून. ते मागेच एक हॉटेल आहे उचललं तिथे. तर बघूया तिकडे जर काय भेटलं खायला तर खाऊ, नाहीतर मग पुढे काय काय हा ते तर आहे. इथे समोरच मंदिर आहे सुस्वागतम. जायला रस्ता वगैरे काय होईल कुठं काय माहिती. भारी आहे हा. हो आतमधून जाऊया. चालायला वगैरे आहे. आम्ही पोहोचलो इथे बामणगड जवळ. अशा प्रकारे आहेत मला दाखवतो मी. लाटा उठतात फवारे उठतात पाण्याचे एक नंबर वाटतंय. ते बघू
शकता इथे मध्ये, तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी. चलच होईल. हा हे बघ बघायची होती ना. बघ ह्याच्यात ना वरती तुझा फवारा कसा पडला, फवारा कसा पडला होईल ना. कशाला आलास रे मग तू इथं? तुला बघायचं नाही मग आलाच काय झाला? फवारा फवारा करतोस तो. जा घरी जा, परत माझं देऊ नको तू. इकडून चाला जरा रिस्क आहे मित्रांनो वरती जायला, पण वरतून जो नजारा दिसतो ना एक नंबर. भाई गलगलीत झालंय. सावकाश चालायला पाहिजे. हा एक नंबर अप्रतिम. सॉरी अप्रतिमच बोलतात. अति सुंदर एक नंबर वाटतं मित्रांनो. तुला दाखवतो मी. बघू शकता. तर ही आहे मित्रांनो बामणखळ. मला कशी वाटली खाली कमेंट करून दाखवा. एक नंबर सीन आहे मित्रांनो आणि मस्त वाटतं इकडे आल्यावरती. इकडे पुढे जायला पण आहे. बाकीची 2 पोरं तिकडे गेले. त्या हॉटेलचं ते नाव होतं आहे ना हॉटेल, बघूया ना. तर मित्रांनो बामणगड एक्सप्लोर करायला खूप मजा आली. खूप भारी होता एक्सपिरियन्स आणि मस्त बरं वाटलं. लाटा एकदम सुसट होत्या. ते कारंजे उडतात ना त्या बामणगडीतून, ते जोरात पावसामुळे वगैरे पाऊस जास्त असल्यावरती त्यावेळेस ते उडत असेल फवारा मोठा. पण आता पण व्हिडिओमध्ये बघितलं की फवारा वगैरे उडत होता. तर मस्त होतं. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कोकणकर अक्षय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मागे ना हॉटेल आहे हॉटेल अन्नपूर्णा. तर बघूया मित्रांनो बाजूला हॉटेल आहे इथे. मी म्हणजे बामणगड आहे तिथे साईडलाच आहे. तर आम्ही 2 चायनीज बेल मागवल्यात, 2 ऑर्डर केल्यात. चायनीज बेल भेटतात, कुरमुरा बेल आहे, बटाटा भजी, कांदा भजी. तर तुम्ही इथे खाऊ शकता, नाश्ता वगैरे करू शकता जर आलात तर. बाकी पुढे इथे कुठे हॉटेल नाही, इथे जवळचं हॉटेल आहे. तर आम्ही 2 चायनीज बेल मागवले. बघूया खाऊया. तर मस्तपैकी बसतं इथे मागवं आलं. आपली चायनीज भेल आलेली आहे मित्रांनो आणि सुंदर अशा लोकेशनवरती. तर घ्या सर, प्लीज टेक इट. बघ चमचा उडल हवेने. हा हा मस्त वाटतंय.